नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. आज आपण सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट नायगाव गावामध्ये आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी काय परिस्थिती आहे, मनात नागरिकांच्या काय आहे आपण जाणून घेतोय. आपल्याबरोबर काही नागरिक आहेत. या ठिकाणी नायगावचे मतदार राजा आहेत. नमस्कार. नमस्ते. काय वाटतं, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि सर्व राजकीय पक्ष या ठिकाणी मोठ्या ताकदीने तालुक्यात लढाई करत आहेत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मशाल, राष्ट्रीय काँग्रेस. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय योग्य वाटतंय तुम्हाला? एक नायगावचा सामान्य नागरिक आणि एक मतदार म्हणून निश्चित स्वरूपामध्ये सर्वच पक्षातील उमेदवार या ठिकाणी आपापल्या चिन्हावरती इलेक्शन या ठिकाणी लढवत आहेत. निश्चित स्वरूपामध्ये पुरंदरचा पूर्व पट्टा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी पुरंदर उपसा सिंचन असेल, जानाई शिरसाई सिंचन योजना असेल, पवार कुटुंबियाच्या माध्यमातून या ठिकाणी सुजलम सुफलम हा संपूर्ण पट्टा या ठिकाणी झालेला आहे. निश्चित स्वरूपामध्ये त्याचं श्रेय हे कधीही विसरता न येणार आहे. आणि दादांच्या अकाली जाण्याने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रावरती एक शोककळा पसरलेली. निश्चित स्वरूपामध्ये दादांनी त्या ठिकाणी एक तरुण उमेदवार म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषदेचे गौरव कोलते आणि पंचायत समितीचे अजिंक्यबाई याकड या 25 वर्षीय युवकाला संधी दिलेली आहे. तर 25 वर्षामध्ये अजिंक्यच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याने एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. आणि गोरगरिबांपासून ते थोरांपर्यंत जिथं जिथं शक्य असेल तिथं त्याने मदत म्हणून स्वतःचा वेळेअभावी खर्च स्वतःचा स्वखर्चाने त्याने सर्व समाजकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून जर म्हणाय गेलं तर कुठल्याही लेटर हेडवरती जरी निवेदन न देता एक साध्या कागदावरती जरी निवेदन दिलं तर त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्या सर्वांसमोर आपण जिथं उभा आहे हा सिमेंटचा रस्ता बघू शकतो आपण. त्या ठिकाणी पुरंदरच्या सासवड त्या शहराच्या ठिकाणापासून ते कोणतं काय आपलं नाही आपलं डायरेक्ट ह्याला उंडवडी भिगवण पर्यंतचा हा अतिशय उत्तम दर्जाचा रस्ता हा 396 कोटी रुपये खर्च करून ह्या ग्रामीण भागातून दिलेला आहे. खऱ्या अर्थाने आम्ही स्वप्न सुद्धा पाहिलं नव्हतं की अशा पद्धतीचा रस्ता आमच्या या मंदिरासमोरून आमच्या या गावातून जाईल. खऱ्या अर्थाने दळणवळणाची सुविधा ही अतिशय सोयीस्कर दादांच्या माध्यमातून झालेली आहे. दादांचा उपकार ही जनता कधीही विसरणार नाही. निश्चित स्वरूपामध्ये इतर सर्व उमेदवार जरी चांगले असले तरी दादांच्यासाठी खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर आम्ही या ठिकाणी पुरंदरच्या पूर्वपट्टा बेलसर मास्त्रीस गणातून निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी सर्व नागरिकांमध्ये घरोघरी चर्चा आहे की आम्ही या ठिकाणी घड्याळाचं मतदान करणार आहे. आणि खऱ्या अर्थाने दादांना त्या ठिकाणी त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून थोडं आपल्याकडे जे आहे ते एक मतदान रूपी त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याचं काम ही सामान्य जनता या ठिकाणी करणार आहे. आणि सामान्य जनतेने हे इलेक्शन सगळं हातात घेतलेलं आहे. निश्चित स्वरूपामध्ये घड्याळावरचे दोन्ही उमेदवार आज माळश्री गणातील निश्चित स्वरूपामध्ये निवडून येतील अशा पद्धतीची कुजबूज सामान्य लोकांच्या घराघरात चालू आहे. एकंदरीत तुमच्या गावचा विकासाचा विचार केला तर काय या ठिकाणी आता सध्याला काय आमच्या गावाचा विकासाच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर 2005 पर्यंत पिण्याच्या पाण्याची अडचण इथपर्यंत आमची अडचण होती. शेतीतून येणाऱ्या आर्थिक उत्पन्नावरती आम्हाला आमच्या प्रायमरी गरजा होत्या, अन्न वस्त्र निवारा, ह्या सुद्धा पूर्ण करण्यासाठी आम्ही सक्षम नव्हतो. खऱ्या अर्थाने अजितदादा पवार साहेब असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, यांच्या दूरदृष्टीने जी पुरंदर उपसा आणि जानाई शिरसाई योजना ही योजना दोन्ही चालू झाल्या. त्यानंतर पाण्याची सुविधा ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तयार झाली आणि त्या पाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी कांद्यावरनं हळूहळू आम्ही ऊसापर्यंत पोहोचलो. आज नायगावमध्ये जवळपास 60% क्षेत्र हे ऊस लागवडीचं झालेलं आहे.
सर्वसाधारणपणे आमच्या प्रत्येक कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न सर्वसाधारण 5 लाखाच्या पुढं त्या ठिकाणी होण्यासाठी या दोन्ही सिंचन योजनेचा फायदा झालेला आहे. त्याच पद्धतीने शेतीला जोडधंदा म्हणून या ठिकाणी पशुपालन असेल, मग दूध संघ असतील. आज नायगावमध्येच जवळपास 3 दूध संघ आहेत. तिन्ही दूध संघ अतिशय चांगल्या दर्जाने चाललेले आहेत. ह्याचाच अर्थ असा की पाण्याची सुविधा तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी पशुपालनाला सुद्धा चांगल्या पद्धतीचा संधी मिळाली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दुधाचं उत्पादन वाढलं. तशाच पद्धतीने शेतीला पूरक म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक शेतकरी कुटुंब या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. खऱ्या अर्थाने ह्याच्या मागे ज्या पायाभूत सोयी सुविधा ज्या कोणी निर्माण केल्या असतील त्या खऱ्या अर्थाने अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी पायाभूत सुविधा मिळाल्या. म्हणून आज शेतकरी राजा त्या ठिकाणी आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीचं एक जीवन देऊ शकतो, चांगल्या पद्धतीचं एक शिक्षण देऊ शकतो आणि त्यांच्या जीवनमानाचा दर्जा त्या ठिकाणी उंचावण्यासाठी पवार घराणं हे 100% आमच्या पाठीशी उभं आहे. मला वाटतं की या ठिकाणी घड्याळ जोरात चालेल. 100% घड्याळच चालेल, कारण की घड्याळाचं इतकं उपकार आहेत. एक नाही, आम्ही 10 वेळा जरी घड्याळाला मतदान केलं तरी ते उपकार कधीच फिटू शकत नाही. आम्हाला त्याची पूर्ण जाणीव आहे. म्हणून आम्ही 100% त्या ठिकाणी सर्व जनता एकमताने घड्याळाच्या उमेदवाराला मतदान करणार आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद.